गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग वायर आपण स्टडी केलं होतं. आज आपल्याला स्टडी करायचं आहे फोर्स ऑन ए क्लोज्ड सर्किट और क्लोज्ड लूप इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये जसं आपण याच्या अगोदर पाहिलं होतं की एक समजा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे किंवा वायर आहे ज्याची लेंथ काहीतरी एल आहे, ज्याच्यामधून आय एवढा करंट फ्लो होतो आहे आणि त्या ठिकाणी असणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन बी आहे. असं असेल तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स आपण डिफाईन केला होता. एफ इज इक्वल टू व्हेक्टर एफ इज इक्वल टू आय इंटू व्हेक्टर एल क्रॉस व्हेक्टर बी. बरोबर आहे. तसंच आपण पाहिलं होतं की समजा कुठल्याही शेपचं वायर आहे तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स देखील आपण स्टडी केला होता. तसं आज आपल्याला काय पाहायचं आहे, फोर्स ऑन ए क्लोज्ड सर्किट इन मॅग्नेटिक फील्ड. क्लोज्ड सर्किट म्हणजे काय, हे जे वायर आहे याच वायरला आपण काय केलं, एका सर्क्युलर पाथमध्ये बेंड केलं आणि ही वायर किंवा हे क्लोज्ड सर्किट किंवा हे क्लोज्ड लूप एका मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे, ज्या मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन बी आहे. बरोबर आहे. तर याच्यावरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे मॅग्नेटिक फोर्स आपण कसं पाहिलं होतं की आपल्याला माहीत आहे ईच कंडक्टर इज मेड अप ऑफ नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स ईच ऑफ लेंथ वेक्टर डी एल. आणि वेक्टर डी एल हा काय आहे, हा एक असा वेक्टर आहे जो ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्या डायरेक्शनला आपण वेक्टर डी एलचं डायरेक्शन कन्सिडर करत असतो. बरोबर आहे. समजा करंट या डायरेक्शनला फ्लो होत आहे तर हा करंट एलिमेंट आपण ज्यावेळी डिफाईन करतो आय इंटू डी एल, याचं डायरेक्शन म्हणजे ज्या दिशेला करंट फ्लो होतो आहे त्याच दिशेला हा वेक्टर डी एल असेल किंवा हा करंट एलिमेंट आय इंटू वेक्टर डी एल असेल. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं हे समजा सर्क्युलर लूप आहे, याच्या बाबतीमध्ये आपण जर लिहिलं तर मॅग्नेटिक फोर्स वेक्टर एफ एम इज इक्वल टू, आता या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं असे स्मॉल एलिमेंट्स किती आहेत, असे स्मॉल एलिमेंट्स नंबर ऑफ आहेत. बरोबर आहे. म्हणजे किती आहेत, इक्वल टू लेंथ 2πr एवढे आहेत. बरोबर आहे. या सर्वांचं ॲडिशन म्हणजे काय, लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड लूप ऑफ आय इंटू व्हेक्टर डी एल क्रॉस व्हेक्टर बी. आपला हाच फॉर्म्युला हाच आहे, परंतु आपण एनी शेपचं वायर पाहत असताना ही जी लेंथ आहे ती लेंथ आपण अशी कन्सिडर केली होती की दिस इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स ईच ऑफ लेंथ व्हेक्टर डी एल. मग हे लाईन इंटिग्रल जे आहे ते कशाला अप्लाय होईल, याला अप्लाय होईल. बरोबर आहे. मग इथं जर आपण पाहिलं तर काय दिसतं आपल्याला, व्हेक्टर एफ एम इज इक्वल टू आय कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, काय राहील फक्त लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड लूप ऑफ व्हेक्टर डी एल क्रॉस व्हेक्टर बी. आता हे लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज लूप कशाला म्हणायचं, जर समजा या ठिकाणी मी एक अशी सरळ लाईन काढली, याच्यामध्ये असे डी एल नावाचे जे एलिमेंट्स आहेत ते किती आहेत, तर समजा 1 to n आहेत. तर मी याला कसं इंटिग्रेट करेल, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to n ऑफ डी एल. म्हणजे हे डी एल लेंथ असणारे जेवढे काही एलिमेंट्स आहेत 1 पासून n पर्यंत त्या सर्वांचं ॲडिशन आपण असं दाखवतो. आणि तसं जर समजा आता या ठिकाणी इथून सुरू झाले असे एलिमेंट्स किती आहेत, तर एका क्लोज लूपमध्ये जेवढे आहेत जे काय असतील ते, तर याला इंटिग्रेट करत असताना आपण असं हे सर्कल ड्रॉ करतो किंवा हे साईन आपण या ठिकाणी यूज करतो. याला कसं वाचायचं, इंटिग्रेशन ओव्हर क्लोज्ड लूप किंवा लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड लूप. हे क्लोज लूप किंवा हे क्लोज सर्किट सी आपण कन्सिडर केलेलं आहे किंवा याला सी म्हणा. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथं आपल्याला काय दिसतंय की मॅग्नेटिक फोर्स जो इथं ॲक्ट होतोय त्या कॉईलवर तो कसा असेल, 0 असेल. का बरं 0 असेल, तर त्याचं रिझन असं आहे, व इकडं इथं आपल्याला दिसतंय की लाईन तो जो स्मॉल एलिमेंट आहे त्या स्मॉल एलिमेंटला एक डायरेक्शन आहे, पर्टिक्युलर डायरेक्शन. बरोबर आहे. आता इथं जर पाहिलं आपण तर करंट समजा आपण कन्सिडर केला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फ्लो होतोय. या लूपमध्ये किंवा या सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फ्लो होतोय असं जर आपण समजा कन्सिडर केलं तर इथं आपल्याला दिसेल की इथला एक एलिमेंट याचं जे डायरेक्शन आहे ते कसं असेल, या डायरेक्शनला. बरोबर आहे. याच्यावरती फोर्स लेंथ डायरेक्शन इकडं आहे, त्यामुळं आपण कन्सिडर केलं फोर्स समजा कुठंतरी या डायरेक्शनला ॲक्ट होत असेल, लेंथ डायरेक्शन इकडं आहे. इमॅजिन करा फक्त. नंतर करंट असा फ्लो होत इकडं आला, मग या ठिकाणी काय झालं, तोच लेंथ एलिमेंट जो आहे तो काय झाला, त्या एलिमेंटच्या मधून फ्लो होणारा करंट हा असा फ्लो होईल, त्याच्यामुळे याच्या लेंथ डायरेक्शन कुठं आलं, इकडं आलं. याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स कुठं असेल, समजा या डायरेक्शनला असेल. तसंच समजा इथं म्हणजे याचा अर्थ काय दिसतो आपल्याला की एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला असणारे जे 2 एलिमेंट्स आहेत ते 2 एलिमेंट्स एकमेकाचा फोर्स कॅन्सल करत आहेत. सिमिलरली समजा आपण इथले 2 एलिमेंट्स कन्सिडर केले
इथला आणि एक इथला, या दोघांचं काय होईल, इथं डायरेक्शन इकडं असेल, याचं डायरेक्शन इकडं असेल. म्हणजे याचा अर्थ फोर्सेस कसे असेल इथं एकमेकाच्या अपोजिटली डिरेक्टेड. म्हणजे याचा अर्थ इथं प्रत्येक एकमेकाच्या आर्बिटरली अपोजिट पॉईंट जो आहे त्या पॉईंटला त्याच्यासारखाच एक एलिमेंट असणार आहे ज्याची लेंथ सेम आहे आणि त्याच्यामधून सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती एक्झर्ट होणारी मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म आहे. त्याच्यामुळे दोन्ही पण सिमिलर फोर्सेस प्रोड्यूस करतील जे कसे असतील इक्वल मॅग्नेट्यूड अपोजिट इन डायरेक्शन. देअरफॉर ते कॅन्सल आउट इच अदर अँड नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द क्लोज्ड सर्किट विल बी 0. त्याच्यामुळं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट होत नाही. पण याला कंडिशन अशी आहे, इफ वेक्टर बी इज युनिफॉर्म. जर मॅग्नेटिक फील्ड ही युनिफॉर्म असेल तरच असं होऊ शकतं. जर समजा मॅग्नेटिक फील्ड ही नॉन युनिफॉर्म असेल, म्हणजे इकडं मॅग्नेटिक फोर्स जास्त आहे तर याचा इकडं मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे तर इकडं मॅग्नेटिक फोर्स जास्त असेल, इकडं मॅग्नेटिक फील्ड वीक आहे तर इथला मॅग्नेटिक फोर्स हा वीक असेल. म्हणजे याचा अर्थ जर समजा या टोटल सर्किटवरती एक्झर्ट होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती जर युनिफॉर्म असेल तर आणि तरच याच्यावरती एक्झर्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स हा 0 असतो. समजलं. आता याच्यावरती डिपेंड असणारा एक न्यूमरिकल आपण पाहणार आहोत. तुमच्या चॅप्टरमधला 10.3 हा एक न्यूमरिकल आहे. हा न्यूमरिकल काय म्हणतो आपल्याला, कन्सिडर अ स्क्वेअर लूप ऑफ वायर लोडेड विथ ग्लास बल्ब ऑफ मास स्मॉल m. काय म्हणलं आहे, एक स्क्वेअर लूप आहे. अगोदर आपण ड्रॉ करून घेऊ या ठिकाणी. त्यांनी म्हणल्यासारखं एक स्क्वेअर लूप आहे, एक वायर आहे जे चौकोनी आकारामध्ये बेंड आहे. बरोबर आहे. करंट कॅरिंग वायर आहे किंवा याच्यामधून कंडक्टिंग वायर आहे ज्यातून करंट फ्लो होऊ शकतो. काय म्हणले पुढे, ज्याला एक आपण ग्लास बल्ब अटॅच केलेला आहे, ज्या ग्लास बल्बचं मास किती आहे, स्मॉल m आहे असं त्याने आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. पुढे काय म्हणले आपल्याला, हँगिंग व्हर्टिकली. हा जो काय सगळा सेटअप आहे हा वरच्या बाजूला, समजा इथं वॉल आहे तुमची, या वॉलला हा सगळा सेटअप लटकलेला आहे. परंतु कशाने लटकलेला आहे बघा, सस्पेंडेड इन एअर, हवेमध्ये आहे वरच्या बाजूला, विथ इट्स वन पार्ट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड वेक्टर बी विथ इट्स डायरेक्शन कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर. आता बघा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. काय सांगितले, ही एक चौकोनी वायर आहे, त्या वायरला खालच्या बाजूला एक बल्ब अटॅच केलेला आहे. बरोबर आहे. आणि इथं वरच्या बाजूला एक अशी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप केलेली आहे किंवा अशी मॅग्नेटिक फील्ड आहे की जी मॅग्नेटिक फील्ड ज्याचं डायरेक्शन कसं आहे, आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे याचा अर्थ वरच्या बाजूला. बरोबर आहे. प्लेनमधून बाहेर येत आहे अशा पद्धतीनं याचं मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. बरोबर आहे. ही मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये या स्क्वेअर लूपचा एक पार्ट आहे वरचा, हा एवढा एक पार्ट कुठं आहे, त्या मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये आहे. बरोबर आहे. तर आता पुढे काय म्हणते त्यांनी आपल्याला, ड्यू टू द करंट आय, याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे, या वायरमधून फ्लो होणारा करंट, वायरमधून करंट फ्लो होतो आहे या डायरेक्शनला, समजा त्यांनी दिलं आहे आपल्याला ठिकाणी आय एवढा करंट फ्लो होतो आहे. आपल्याला माहिती आहे करंट कॅरिंग वायर प्रोड्युसेस इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर याच्यावरती एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट होतो. त्या फोर्सला एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. ते कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आता इथे काय म्हणलं मी तुम्हाला, सुरुवातीला आपण काय कन्सिडर केलं, एक स्क्वेअर लूप आहे, त्याला खालच्या बाजूला एक बल्ब अटॅच केलेला आहे ज्या बल्बचं मास m आहे. आणि हा सगळा जो सेटअप आहे व्हर्टिकली हँग्ड आहे एअर मिडियममध्ये. आणि इथं वरच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एक पार्ट किंवा त्या वायरची एक साईड, त्या स्क्वेअर लूपची एक साईड ही त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. मग काय म्हणले बघा त्यांनी आपल्याला, ड्यू टू द करंट आय फ्लोईंग थ्रू द लूप देर इज अ मॅग्नेटिक फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन. या वायरमधून फ्लो होणारा जो करंट आहे याच्यामुळं इथं व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला काय झालं आहे, एक प्रकारचं मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट झाला आहे. आता मॅग्नेटिक फोर्स डायरेक्शन कसं सांगायचं, जर समजा हे डायरेक्शन करंट रिप्रेझेंट करत असेल, ह्याला म्हणतो आपण आपलं फर्स्ट फिंगर. म्हणजे अशा पद्धतीची अरेंजमेंट, हे आपलं हे फर्स्ट फिंगर हे करंट रिप्रेझेंट करते, हे मॅग्नेटिक फील्ड. तर थंब हा तुमचा काय रिप्रेझेंट करतो, त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स रिप्रेझेंट करतो. आता या ठिकाणी समजा हा करंट, तुमचा फर्स्ट फिंगर करंट दाखवतो आहे, हा तुमचा मिडल फिंगर काय करतो आहे, हा तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतो आहे. बघा हा तुमचा करंट या डायरेक्शनला फ्लो व्हायला लागला, फर्स्ट फिंगर. मॅग्नेटिक फील्ड व्हर्टिकली अपवर्ड आहे, म्हणजे याचा अर्थ हा सेटअप कसा आहे,
हा अशा पद्धतीनं आहे. हां, बरोबर आहे. अशा पद्धतीनं हा तुमचा फर्स्ट फिंगर करंट दाखवतो आहे, मिडल फिंगर मॅग्नेटिक फील्ड आणि थंब काय दाखवतो आहे, इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे या डायरेक्शनला काय असेल, तुमचा मॅग्नेटिक फोर्स असेल. हे तिन्ही एकमेकाला कसे आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर. हे जर दिसत नसेल तर इमॅजिन करा हे तिन्ही एकमेकाला कसे आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. बरोबर आहे. या डायरेक्शनला तुमचा करंट आहे, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे, या डायरेक्शनला मॅग्नेटिक फोर्स आहे. तर इथं काय झालं आहे की या वायरमधून फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटमुळं काय झालं, मॅग्नेटिक फोर्स त्या वायरवरती एक्झर्ट होत आहे. कारण आपण याच्या अगोदर स्टडी केलेला आहे की मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग वायर. मग आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळी सिच्युएशन तयार केली. सर्क्युलर लूप आहे, खालच्या बाजूला बल्ब आहे, त्याला काहीतरी मास आहे, वरच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये एक साईड कशी आहे, डिप्ट आहे, किंवा एक साईड मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे आणि यातून करंट फ्लो होतो, त्याच्यामुळे याच्यावरती एक प्रकारचा मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होतो आहे. आता त्यांनी आपल्याला पुढे काय म्हणले, कॅल्क्युलेट द करंट I in the loop. Calculate the current I in the loop for which magnetic force would be exactly balanced by the force on mass due to gravity. आता हे मास आहे, हे मास म्हणल्यानंतर याला काय झालं, याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होणार. पृथ्वीची जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ती, त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आतमध्ये कुठलाही असा पार्टिकल ज्याला काहीतरी मास आहे तो जर एंटर झाला तर त्याच्यावरती काय होतं, एक प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक्झर्ट होतो. मग या बल्बला मास आहे, याच्यावरती नक्कीच ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होणार. बरोबर आहे. मग आता आपल्याला त्यांनी काय म्हणले की या ठिकाणचा मॅग्नेटिक फोर्स हा किती डेव्हलप झाला पाहिजे जेणेकरून या बल्बच्या किंवा या सर्व सेटअपच्या वेटला त्याने बॅलन्स केलं पाहिजे. बघा, हे कशालाही इथं अटॅचमेंट नाही, इथं काय कुठल्याही वायरने याला टाईट केलेलं नाही किंवा कुठलेही स्क्रू इथं फिटिंग नाही. बरोबर आहे. काय केलेलं आहे, जस्ट हे रेक्टँग्युलर लूप आहे जे त्याच्या आतमध्ये आहे आणि खाली बल्ब अडकवलेला आहे. बरोबर आहे. मॅग्नेटिक फोर्समध्ये एवढी पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण ताकद असते किंवा एक पॉवर असते जी कुठल्याही ऑब्जेक्टला हँग करू शकते किंवा रिपेल करू शकते. बरोबर आहे. मग आता या ठिकाणचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे हा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कुठं असतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. मग जर आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सला जर आपण बॅलन्स केलं तर तो ऑब्जेक्ट आपण काय करू शकतो, उचलू शकतो किंवा आपल्या हातामध्ये हँग्ड कंडिशनमध्ये ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल बॅग आपण जमिनीवरून उचलतो आणि हातामध्ये पकडतो. याचा अर्थ काय की त्याचा जो वेट आहे, त्या बॅगचं जे वेट आहे त्या वेटला आपण बॅलन्स केलं आणि व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला एक पर्टिक्युलर फोर्स त्याच्या इक्वल मॅग्निट्यूडचा आपण काय केला, थोडक्यात अप्लाय केला. त्यामुळे बॅग आपल्या हातामध्ये हँग्ड कंडिशनमध्ये आहे. तसं सिमिलरली या ठिकाणी किती करंट सेंड झाला पाहिजे याच्यामधून, कारण आपल्याला माहीत आहे की मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन दॅट इज स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टरमधून किती करंट फ्लो होतोय त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजे ताकद डिपेंड असते. जेवढ्यात जास्त अमाऊंटचा इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल तेवढी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल आणि तेवढा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फोर्स याच्यावरती एक्झर्ट होईल. मग त्यामुळे त्यांनी विचारले की आपल्याला किती करंट सेंड झाला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी अशी मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली पाहिजे की त्याच्यावरती ॲक्ट होणारा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो मॅग्नेटिक फोर्स किंवा त्या मॅग्नेटिक फोर्सने या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स केलं पाहिजे. मग आता आपल्याला एक माहीत आहे की सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे काय की मॅग्नेटिक फोर्स आपण कसं सांगतो, तर आपल्याकडं फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू ILB साइन थिटा मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये. साइन थिटा इज द अँगल बिटवीन लेंथ ऑफ कंडक्टर अँड मॅग्नेटिक इंडक्शन. लेंथ ऑफ कंडक्टर बघा हॉरिझॉन्टल आहे, मॅग्नेटिक इंडक्शन व्हर्टिकल आहे, अँगल साइन 90 आला, त्याच्यामुळे इथे F इज इक्वल टू ILB असा फॉर्म्युला येईल. आता याच्यामध्ये परत आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी ही जी लेंथ आहे या कंडक्टरची जी मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये आहे याची लेंथ तिने आपल्याला स्मॉल ए सांगितलेली आहे बुकमध्ये, स्मॉल ए सांगितलेली आहे. मग स्मॉल ए म्हणजे आता काय करा, एलच्या ठिकाणी ठेवा त्याची व्हॅल्यू IAB अशा पद्धतीने येईल. बरोबर आहे. किंवा IBA कसं येईल, हा झाला मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट वायर. दिस मस्ट बी इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा किती असला पाहिजे, F मॅग्नेटिक हा तुमचा F ग्रॅव्हिटेशनलच्या इक्वल असेल तरच तुम्हाला तेवढा करंट मिळेल. मग हा किती फोर्स आहे IAB आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो mg. मग ह्याला काय करायचं आपल्याला I फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर I इज इक्वल टू mg डिवायडेड बाय
ए इंटू बी किंवा बी ए, हे काय झालं तुमचा इलेक्ट्रिक करंट. एवढा अमाऊंटचा इलेक्ट्रिक करंट जर समजा त्या वायरमधून सेंड झाला तर त्या ठिकाणी ही वायर किंवा हा बल्ब वरच्या बाजूला हँग कंडिशनमध्ये राहील, अदरवाईज इट विल फॉल डाऊन. म्हणजे याचा अर्थ समजलं प्रॉब्लेम काय होता की किती अमाऊंट ऑफ करंट याच्यामधून सेंड करावा जेणेकरून इथं जनरेट होणारा जो मॅग्नेटिक फोर्स आहे त्या मॅग्नेटिक फोर्सनं या बल्बच्या वेटला म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स केलं पाहिजे. बरोबर आहे. जर समजा इथं मॅग्नेटिक फील्ड वीक प्रोड्यूस झाली, करंट तुम्ही कमी सेंड केला तर काय होईल, हा जो सेटअप आहे लगेच खाली पडेल, कारण तेवढा मॅग्नेटिक फोर्स डेव्हलप झाला नाही. आपण एखादा ऑब्जेक्ट उचलू शकत नाही केव्हा, जर त्याच्या वेटच्या इक्वल मॅग्निट्यूडचा फोर्स जर आपण व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय करू शकलो नाही तर आपण एखादा ऑब्जेक्ट उचलू शकत नाही. तसं या बल्बला उचलायचं ॲक्च्युअल कुणाला, या मॅग्नेटिक फोर्सला, तर त्याची मॅग्निट्यूड कशावर डिपेंड आहे, करंटवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, करंटवर. मग करंट किती सेंड झाला पाहिजे जेणेकरून इथं तेवढ्या मॅग्निट्यूडचा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फोर्स डेव्हलप झाला पाहिजे, असं तिने आपल्याला विचारलं होतं. त्या पद्धतीनं आपण काय केलं या ठिकाणी हा करंट फाइंड आउट केला. इथे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला याची करंटची व्हॅल्यू मिळू शकते जर तिने आपल्याला इथं व्हॅल्यू दिली असतील तर. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण.